नमस्कार. आज आपण गवारची भाजी बघणार आहोत. गवार दाखवते तुम्हाला. एक गवार आहे. कधी प्रश्न पडतो काय करायचं, पटकन ही गवारची भाजी बघूया. झटपट होते, काही नाही. थोडासा मसाला लागतो. कोकणी मसाला तयार असेल तर ठीक आहे, नाहीतर नेहमीसारखा खोबरं आणि लसूण, आलं लसणाचं बारीक केलेलं असलं की खूप झालं. थोडंसं खोबरं किसून ठेवा तुम्ही आणि ऐन वेळेला थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करायचं आणि आपले किंवा थोडंसं खोबरं बारीकच करून ठेवा. खोबरं, लसूण, आलं एकत्र. कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि फोडणीला द्यायचा. अशी आपली गवारीची भाजी आहे. करून बघूया झटपट. तुम्हाला दुधीची भाजी दाखवली. आज गवारची भाजी बघूया आपण. पटपट होणाऱ्या भाज्या बघूया, म्हणजे तुम्हाला डब्याला पटकन होऊन जातील. तुमची पद्धत वेगळी असेल, ही पद्धत वेगळी असेल तर चवही आपली बदलेल आणि खायलाही छान. प्रवास जीवनाचा, मस्तीत खाण्याचा, मस्तीत जगण्याचा प्रयत्न करायचा, मस्तीत जगायचा. चला, सकाळची खूप घाईघाई असते. ही आहे गवारची भाजी. आपण गवार म्हणतो, कोण ग्वारफली म्हणतात. ही ग्वारफली. ह्या गवारच्या भाजीला आपण आता स्वच्छ धुवून घेतलंय आणि स्वच्छ नितळून घ्यायची. आता मसाला, हे खोबरं आहे, एवढं एक पटी नाही घ्यायचं आहे आपल्याला, थोडं पाववाटी घ्यायचं आहे किसून. अद्रक आहे आणि लसूण आहे. हा एवढाच आपला मसाला आहे. आणि हा मसाला तुम्ही असा करून ठेवलात ना तर कुठल्याही भाजीमध्ये पटकन घालून करू शकता. म्हणजे हा मसाला तयार असेल तर आपल्याला वेळही लागणार नाही. थोडीशी कोथिंबीर घेतली, हवी तर घ्या, नाही घेतली तरी चालेल. नुसते कोथिंबीरचे दांडे घेतलेत तरी चालते. आता ही गवारची भाजी आपण हे मागचे पुढचे त्याचे हे काढलेले आहेत. पुढचं बघा टोक असतं गवारला आणि मागे असं असतं, ते काढून घेतले. आणि हे काही काही पूर्वी तर हातानेच मोडायचे असे, म्हणजे तिचा धागा जो निघायचा हाताने मोडताना तो काढून टाकायला व्हायचा. आता ही अगदीच कवळी आहे गवार. आपली 1/2 किलो गवार आहे आणि कवळी आहे, त्यामुळे तिचं इतकं असं हाताने धागा वगैरे निघण्या इतकं नाही आहे. कढई ठेवली. कढईमध्ये छान 2 चमचे तेल घ्या. 2 चमचे म्हणजे आपलं भाजीचा चमचा, भाजी वाढतो तो चमचा, छोटा. पण काही काही असे डाव पण असतात, डाळ वगैरे वाढायचे, तेवढा नाही. बटाटा घाला. बटाटा ऑप्शनला आहे तरी पण घाला, किंवा चण्याची डाळ घाला. जशी आपली कालची दुधीची भाजी बघितली चण्याची डाळ घालू, तसं चण्याची डाळ, मुगाची डाळ ह्याच्यात घालू शकता. आता आपण बटाटा घालतोय. तेल गरम झालं आहे, त्याच्यावरती आपण गवार घातली आणि गवार थोडीशी भाजून घेऊया आपण. या झटपट डब्याच्या भाज्या आहेत. सकाळी काय करायचं आता कोणाला आवडत नाही, म्हणून हे आपण असं कोणाच्या दुसऱ्या पद्धतीने वगैरे केली तर थोडी आपल्याला आवडते. तेच खाऊन पण कंटाळा येतो, म्हणून आपण 2 कांदे कापले. 2 कांदे बारीक कापून घ्यायचे. आणि गवार थोडीशी तेलावर परतली ना, आता ही कवळी आहे त्यामुळे अगदीच थोडा वेळ हे केली. जर थोडी जून वगैरे असेल तर थोडा वेळ जास्त परता तिला. ती तेलावर परतली, खायला पण चांगली लागते. आता बटाटा घालायचा बारीक चिरून आणि तोही छान परतवायचा. बटाट्याच्या जागी तुम्ही चण्याची डाळ घेणार असाल, मुगाची डाळ घेणार असाल तर ती घाला. आणि छान अशी परतवून घ्यायची. म्हणजे कशी आपल्याला आवडत नाही ना तर ती भाजी खूप छान अशी
बनवायची, म्हणजे ती खायला जरा बरी वाटते. तुम्ही कालची माझी चण्याच्या डाळ दुधीची भाजी पण खूप लोकांनी बघितली. खरंच तुम्ही माझे व्हिडिओ बघताय, मला खूप छान वाटतंय. मला खरोखरीच हा एक छंद होता की चांगली गोष्ट लोकांपर्यंत कशी पोचेल. काहीही मी चांगलं बघितलं की मला असं त्या गोष्टीचा फोटो काढावासा वाटतो. काही सुंदर गोष्ट काही सुंदर वस्तू दिसली, अगदी काही असं, तर त्याचा फोटो काढायचा आणि मग तो स्टेटसला ठेवायचा, असा सगळा छंद होता. आणि पटकन मला हे असं व्हिडिओ टाकता आला तर खूप आवडतंय. तिखट आणि हळद घातली. हे मी दाखवते तेवढा वेळच लागतो. अगदी 10 मिनिटात भाजी होते. धणा जिरा पावडर आणि गरम मसाला घातलाय. या भाजीत ना चिकन मसाला घातलात तर खूप छान होते. तुम्ही म्हणाल आता व्हेज आहे, चिकन मसाला म्हणजे चिकन मसाला असतो. त्यात काही नॉनव्हेजचं काही टाकलेलं नसतं, मसाला असतो. काही मसाले असतात गरम मसाले, ते व्हेजसाठी चांगले असतात. काही गरम मसाले असतात ते नॉनव्हेजसाठी चांगले असतात. काही मटणासाठी चांगले असतात, काही चिकनसाठी चांगले असतात. असं मसालेच असतात. आता हे खोबरं, आलं लसूण हे आपण बारीक करून घेतले आणि थोडीशी मी कोथिंबीर होती, कोथिंबीरच्या दांड्या वगैरे ते घेतले. छान परतायची. आता थोडी सुकी वाटते कारण आपण त्याच्यात मीठ नाही घातले. मीठ घातल्यावर ती ओलसर होणार आहे आणि पुन्हा आपण झाकण ठेवल्यावर ती आणखी ओली होणार आहे. थोडी ओलसरच हवी आपल्याला भाजी. अगदी सुकी भाजी चपाती बरोबर खाता येत नाही डब्याला. टोमॅटो घालायचा. टोमॅटो घातल्यानंतर मीठ घालायचं. टोमॅटोही नरम होतो. आता मीठ घातलं तर आपल्या भाजीच्या कलरमध्ये चेंज होऊन जाणार. कुठल्याही भाजीत बघा, जोपर्यंत आपण मीठ नाही टाकत ना तोपर्यंत भाजीचा कलर वेगळा असतो आणि मीठ घातल्यावरती भाजीचा कलर एकदम खुलून जातो. आता थोडं झाकण ठेवायचं आणि झाकणावर थोडं पाणी ठेवायचं. मग ते गरम पाणी असतं, थोडंसं त्याचा हपका मारल्यासारखं थोडं घालायचं. हे बघा कसं छान ओली होत चालली आहे बघा. तेलही साईडनी सुटतंय. आपली गवारची भाजी तयार झाली आहे. अशा पद्धतीने करून बघा, डब्याला न्या आणि खरंच केलीत तर कमेंट करा कशी लागली तुम्हाला. मीठ वगैरे चेक करा या टायमाला, म्हणजे आपण थोडा पाण्याचा हपका मारू ना तर मीठ मिक्स होऊन जाईल. म्हणून आता पुन्हा कमी जास्त असेल तर चेक करा. तुम्हाला वाटलं असेल बरोबर घातलं तर हरकत नाही. बटाटा दाबून बघा शिजला असेल. गवार तर आपली छान तेलावरतीच मस्त परतली गेली होती, त्यामुळे तिला शिजायला वेळ लागणारच नाही. आपली भाजी छान झालेली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि खरंच तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय. अगदी माझे व्हिडिओ खूप छान बघताय. थोडी कमेंट करा म्हणजे मला कळेल की तुम्हाला काय आवडतंय नाही आवडत. अशी डब्याला भाजी बघितली, खूप छान होते. करून बघा, पटपट होते. आता मी तुम्हाला दुधीची आणि चण्याच्या डाळीची दाखवलेली, आज गवारची दाखवली. ती व्हिडिओ बघा. दुधीची चण्याच्या डाळीची भाजी छान होते. ह्या डब्याला भाज्या न्यायला खूप छान पटकन होणाऱ्या. मी 1-2 मसाले असतात ते करून ठेवले की त्यात या बऱ्याचशा भाज्या होतात पटपट. सकाळी घाईत जाणाऱ्यांसाठी खूप छान आहेत. करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. झालीच तर कमेंट करा. नमस्कार.